नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. रोज रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पोह्यापासून थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहे. तुम्ही हे थालीपीठ लोणच्या सोबत, दह्यासोबत किंवा असंही खाऊ शकतात. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. यासाठी मी 2 वाटी पोहे घेतल्यात. हे पोहे आपल्या 2 पाण्याने पहिले धुवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पोहे चांगले धुवून झालेले आहेत. आता आपण 10 मिनिटं हे भिजून तसेच ठेवूया. आता एका मिक्सरच्या जारमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे. आपली लसण मिरची पेस्ट तयार आहे. आपले पोहे सुद्धा आता चांगले व्यवस्थित भिजलेले आहेत. यामध्ये मी अर्धा कप बेसन घेत आहे. तुम्ही बेसनच्या ऐवजी ज्वारीचे पीठ घेऊ शकतात. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, आपलं तयार वाटण, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा, 1 चमचा सफेद तेल आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे. यामध्ये पाण्याचा वापर आपण हळूहळू करणार आहे. तयार आहे आपले पीठ. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण एक सुती कापड घेणार आहे आणि त्याला थोडं ओलसरपणा करणार आहे. यामध्ये मगाशी आपण पोह्याचं पीठ तयार करून घेतलं, याचा थोडासा गोळा घेणार आहे. बोटाच्या सहाय्याने आपण याला गोलाकार देणार आहे. जर हाताला पीठ चिपकत असेल तर आपण इथे थोडे तेल लावून घेणार आहे. आपण मगाशी पॅन गरम करायला ठेवलेला होता. पॅन सुद्धा गरम आहे. आता आपण हे थालीपीठ पॅनवर टाकून घेऊया. साधारण 1 मिनिटांमध्ये आपण या वरच्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे. गॅस आपल्या मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. पोह्याची खालची बाजू चांगली खरपूस भाजून झालेली आहे. आता आपण दुसरी बाजू तशी शेकून घेऊया. दोन्ही बाजू चांगल्या खरपूस भाजून झाले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तसे बाकीचे उरलेले पिठाचं आपण थालीपीठ करून घ्या. तयार आपले पोह्याचे थालीपीठ. तुम्ही थालीपीठ लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा नुसते सुद्धा खाऊ शकतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.